थँक्यू सो मच. वेल प्लेड वैभव, तुला देखील 500 रुपयांचं रोख कॅश प्राईज. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. एक फ्रेश मॅच आहे. एका बाजूला शिवतेज पारांबे त्यांच्या विरुद्ध केळवली असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. नवीनच चालले. त्याचबरोबर एक फ्रेश मॅच आहे. एका बाजूला शिवतेज पारांबे, दुसऱ्या बाजूला केळवली. आणि या मॅचमध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकण्यासाठी पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये आपण ऐकूयात आमचे गुरुवर्य सातारा जिल्ह्याचा एक गोड आवाज गणेशजी शिंदे सर यांच्या वाणीतून ऐकूया या मॅचची कहाणी. थँक्यू सो मच. तीन एक मिनिट. अरे कोणाला विचारायचं सर? 4 चेंडू झालेत. 2 चेंडूचा खेळ शेष आहे. चला, एका बाजूला टीम शिवतेज पारंबे विपक्ष टीम केळवली. राकेश गाडगे, सूर्यकांत नॉन स्ट्राइक एंडला. गोलंदाजी मार्क वरतून आपण पाहतोय सतीश चांगले. पुढील चेंडू शॉर्ट पिच आहे. सुपर अप्पर कट सुपर आहे, परंतु त्यावरती असेल फक्त एकेरी धाव. तर थँक्यू, ज्यांचा आवाज आतापर्यंत तुम्ही मायक्रोफोन वरती ऐकलात. तुषार जांभळे, खऱ्या अर्थानं सातारा ग्रामीण टेनिस क्रिकेटचा एक सुमधुर आवाज. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं सकाळच्या सत्रापासून ते उपलब्ध आहेत. आपण पाहिलं मित्रांनो, तर खऱ्या अर्थानं शॉर्ट पिच आहे. पुन्हा एकदा सुरेख कट आहे, अप्पर सुरेख कट आहे, परंतु इथे सुद्धा निराशाच आहे. यस, एकच दाब आहे. मी सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं की आजचा क्रिकेटचा जर धुमधडाका पाहिला तर 360 मॅन खूप आहेत. फलंदाजी करत असताना त्यांना अशा 180च्या मैदानामध्ये थोडंसं अडखळलं होतं. थोडंसं फटक्यांना मुरळ घालावी लागते. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या मात्र 5 धावा. चला, आता मॅचला थोडासा पहिलाच उशीर झालाय मित्रांनो. आता टीम मीटिंग्स वारंवार करू नका, विनंती आहे. टीम खऱ्या अर्थानं केळवली, कारण वेळ खूप घेत आहे. 15 मिनिटं तुमच्यासाठी 3 षटकासाठी आहे, त्याची दक्षता आपण ठेवायची आहे मित्रांनो. स्पर्धा आहे खऱ्या अर्थानं सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार विभाग अर्थातच A1 क्रिकेट क्लब एकीप आयोजित कैलासवासी तानाजी यशवंत कदम आबा यांच्या स्मरणार्थ महाकाली चषक 2025 पर्व दुसऱ्या पर्व खऱ्या अर्थानं आता मात्र दुपारचं सत्र सुरू आहे. पर्व 5वे आहे आणि गोलंदाजी मार्क वरती आता मात्र आपण पाहतोय योगेश. पटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज थोडे हडबडत आहे, परंतु नाही पकडलाय शेवटच्या मुवमेंटला. कारण यस्टरना थोडासा वेळा घातला होता आणि कुठेतरी वाटलेलं की इथं मिस रनिंग होते की काय, परंतु फलंदाज मात्र बाद होतील. सूर्यकांत बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर नागेश मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा जर विचार केला तर फक्त 5 आहे. दुसरा गडी मात्र तंबूच्या दिशेने परतलाय. और क्रमांक मात्र दुसरं मार्गस्थ असताना या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं नक्कीच पहिलं षटक अतिशय चांगलं आपण पाहिलं. तदनंतर मात्र त्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाज मात्र आपण पाहतोय शरद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नागेश दाखल झाल्यात. थोडीशी नक्कीच विचार करायला लावणारी गोष्ट झाली आहे मी म्हणेन टीम शिवतेज पारंबेसाठी, कारण 2 पारंबेची फलंदाज तंबूच्या दिशेला परतल्यात आणि आपण 1 गब 11चा विचार केला तर टॉप ऑर्डरच खाली खऱ्या अर्थानं या टीमचा कणा असतो. आम्ही सातत्यानं सांगत असतो की 1 गमामध्ये 3 ते 4 खेळाडू. पुन्हा एकदा नक्कीच असं पाहिलं होतं कुठेतरी गली पॉइंटच्या दिशेने मात्र फटका खेळायचा आहे नागेश यांना, परंतु तिथे मात्र खऱ्या अर्थानं बॅट आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाहीये.
त्यामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अतिशय देखणं आयोजन, अतिशय चांगल्या ट्रॉफीज पाहतोय चमचमत्या. पुन्हा आता बॅटच्या रडारमध्ये हो एज लागली होती, अतिशय क्लोज होता यस्त्यांना. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर कित्येक फलंदाज लेट कट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आपल्या यष्ट्यांवरती ओढून घेत असतात आणि तेच घडताना पाहायला मिळालं होतं. इथे एकेरी धाव मात्र नक्की अर्जित होईल, परंतु खऱ्या अर्थानं त्या धावेचं जास्त महत्व नाहीये मित्रांनो. इथे तुम्हाला 24 चेंडूची बाज खेळायची आहे, म्हणजेच हाणामारीची खऱ्या अर्थानं स्थिती निर्माण होत असते ज्यावेळेस आपण मर्यादित षटकांच्या मॅचेस खेळतो. आता मात्र पाहिलं, सोडून दिलं, पंचांकडे दाद. यस, इन अ वाईट कॉल. खऱ्या अर्थानं मित्रांनो आताच भूमिपुत्र मैदान कोपरखिरणा या ठिकाणी गेलो होतो. मॅच तिथे चालू होती 5 षटकांमध्ये. खऱ्या अर्थानं तिथे 97 धावा धावफलकावरती लावल्या होत्या आणि त्या चेस सुद्धा झाल्या. म्हणजे जवळजवळ 100 धावा करण्याची कॅपॅसिटी आपल्या सातारा जिल्ह्यातील खेळाडूंची झालेली आहे मित्रांनो. तिथे क्षितिज मोरे पुन्हा एकदा लेट कट घुमणार आहे चेंडू एका धाबेकडे. तुम्ही का त्या रिझन मध्ये खेळताय माहिती आहे, तिथे धाबा नाही आहेत, तर खऱ्या अर्थानं कुठेतरी आपल्या फटक्यांना मुरळ घालावी लागेल, कुठेतरी चेंजेस करावे लागतील, फ्रंटला व्ही मध्ये खेळावं लागेल. कारण मित्रांनो तुम्ही एकच संधी घेऊन या स्पर्धेमध्ये आलाय, लक्षात घ्या. ज्यावेळी नॉकआउट स्पर्धा खेळतो आपण त्यावेळी एक संधी फक्त आपल्याकडे असते. ती संधी तुम्ही गमावली तर तुम्हाला पुन्हा या स्पर्धेमध्ये आपलं स्थान निर्माण करता येत नाहीये. त्यासाठी आलेल्या संधीचं सोनं करायचं आहे, सिच्युएशन क्रिएट करा. प्रत्येक क्षण महत्वाचा आहे, प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. पुन्हा आता मात्र शॉर्ट पिच पुन्हा खूप बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पंच बाईटचा इशारा देतील, पण इथे कुठेतरी चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न फलंदाज नागेश यांच्या माध्यमातून केला जातोय. धावफलकाचा विचार केला तर 9 धावा फक्त धावफलकावरती आहेत. खऱ्या अर्थानं जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. फलंदाजांच्या पायामध्ये मात्र बेड्या ठोकल्या गेल्यात. गोलंदाज शरद पुन्हा एकदा निघतील. लाभ केला परंतु बॅटला कनेक्ट झाला. खऱ्या अर्थानं डी झोन साठीच मी म्हणेन थोडासा बॅट मात्र लेट आली आहे. चेंडू बॅटच्या खालच्या भागाला लागला. त्यानंतर डी झोन मध्ये आतापर्यंत जर विचार केला तर सर्व चेंडू मात्र डी झोन कडे जात आहेत. काहीतरी तंत्रामध्ये बदल करावा लागेल. फलंदाज मात्र राकेश घाडगे वारंवार नागेश यांच्याशी काहीतरी चर्चा विनिमय करतायत, परंतु त्याचा असर मात्र येणाऱ्या चेंडूवरती आपल्याला अजिबात पाहायला मिळत नाही. जैसेच ते तशी स्थिती असं पाहायला मिळते आपल्याला. यास आता मात्र लाभ केलाय, रडार मध्ये दिलाय, भिरकावलाय. डी इथे मात्र मिड विकेट रिजनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलाय सीमारेषा बाहेर 6 धाब्यांसाठी. विचार केला तर बराच काळ इथे चौकार षटकारांची अपेक्षा केली होती. 15 धाबा धावफलकावरती षटक क्रमांक 2 संपुष्टात आलाय. 7.5च्या सरासरीने इथे मात्र धाबा जमा केल्या जातात. टीम शिवते 16 झाल्यात, सॉरी करेक्शन असेल, माफ करा. 16 धाबा धावफलकावरती आहेत. चला फिर पेसला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, विनंती राहील. यानंतरची मॅच होईल टीम शिवतेज 11 विपक्ष कडबवाडी सारखळ. या इनिंग नंतर पहिल्या सत्रानंतर आपला नाणेफेकीचा कॉल केला जाईल, याची आपण दक्षता घ्या. टीम कडबवाडी सारखळ विपक्ष शिवतेज 11 या दोन्ही संघाचे कर्णधार जाऊया. गोलंदाजी मार्कवरतून येत आहेत. संतोष पहिला चेंडू लाभ केला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु चुकी करतायत. व्यास मी म्हटलं की तुमच्या चेंडू पर्यंत जाल पण तुम्हाला प्रोटेक्शन नाहीये. ज्यावेळेस तुम्हाला प्रोटेक्शन असते त्याच वेळी गेलं पाहिजे. चेंडू मात्र मुवमेंट होईल. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर, सी कॉर्नर. कशाही येऊ द्या, धाबा येणं गरजेचं आहे. आता मात्र खऱ्या अर्थानं शिवतेज पारंबे या संघाला धाबांची नितांत गरज आहे. संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून. पुन्हा एकदा आता मात्र शॉर्ट पिच पुल केलाय, सक्सेसफुल आहे म्हणेल. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडंसं बबलिंग झालंय, परंतु पहा दुसऱ्या धावेचा कोणताही मुवमेंट नाहीये. खरं पाहिलं तर दुसरी धाव घ्यायला अपेक्षित होतं, परंतु इथे तसं काही घडलं नाहीये. एकाच धावेवरती समाधान धावसंख्या मात्र 21 ऑन स्कोर बोर्ड. 21 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
षटक क्रमांक 3 आहे. हो 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 थोडासा फटका फसला परंतु कोण जाईल धाव. इथे मात्र झेल एवढा वेळ चेंडू हवेत असताना तुम्हाला जाणं अपेक्षित होतं परंतु ते घडलं नाही. त्या दरम्यान एकेरी धाव कंप्लीट होईल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. संतोष आता मात्र स्ट्राईक एंडला पण जर पाहिलं तर राकेश घाडगे मोठ्या फटक्याची अपेक्षा डकआउट मधून गावामधून केली जाईल. एक मोठा फटका हवा आहे. हो 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 जागेवरती खडे खडे या सीधा बाईट कॉल थोडासा बाहेर होता नक्कीच आणि त्यावरती मोठा क्रॅकिंग प्रहार करायचा होता. चेंडूला ऑन साइडला मुडवायचं होतं परंतु तिथे तसं घडलं नाही. निर्धाव चेंडू खऱ्या अर्थानं अभ्यंतर धावेची भर आली आहे. हो आता पुन्हा एकदा कुठेतरी खडे खडे जाग्यावरती उभे राहून खेळण्याचा प्रयत्न होतोय. आता मात्र नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 23 ऑन स्कोर बोर्ड. ओ काय गोलंदाजी चालली आहे काय समजत नाही. एक धाव कंप्लीट होणार. दुसऱ्या धावेचा नाही प्रयत्न केला जाणार कारण सरळ चेंडू हातामध्ये जातो आहे क्षेत्ररक्षकाच्या लॉंग ऑफला आणि एकाच धाब्यावरती समाधान असेल. धावसंख्या 24 ऑन स्कोर बोर्ड. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. यानंतर येणार फक्त एक मेव षटक असेल कारण सकाळपासून जर आपण विचार केला वा भाई वा सुरेख आहे. इथे मात्र नक्कीच एंड ऑफ द 3 षटक 24 ऑन स्कोर बोर्ड. 24 धावा झाल्यात. खऱ्या अर्थानं सकाळच्या जर मॅचेस पाहिल्या तर कुठे 60 65 50 प्लस धाबा नक्कीच 4 षटकांमध्ये जमा होत होत्या परंतु आता मात्र कुठेतरी थोडासा लो स्कोर मॅचेस पाहायला मिळायला लागल्यात आपल्याला. मी मगाशी सांगितलं की आमची KSK क्रीडा प्रतिष्ठानची प्रीमियर लीग चालू आहे. भूमिपुत्रला 100 धावा चेस होतात मित्रांनो तिथे. खऱ्या अर्थानं 5 षटकांचा खेळ तिथे आपण पाहिला तर 100 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत आणि त्या चेस सुद्धा केल्या जात आहेत. म्हणजे क्रिकेट फलंदाजी किती बहारदार चालले पहा. तर आता मात्र शेवटच्या षटकासाठी प्राचारण केलं गेलं आहे. योगेश ओ वा भाई वा सुरेख आहे. पाहिलंय बारकाईने अभ्यास केलाय कारण एका झोन मध्ये बॅट येते आणि त्या झोनला टार्गेट केलं गेलंय. खरं पाहिलं गेलं तर राकेश घाडगे यांना कुठेतरी फुटवर्क वापरावं लागेल कारण एक एक डॉट चेंडू खऱ्या अर्थानं संघाला बागपुटला ढकलत नेत असतो मित्रांनो. ओ आता मात्र यास खेचलाय जोरदार ताकद लावले सुमधुर साऊंड आलाय चेंडूला पाठवलाय आउट ऑफ कव्हरेज. इथे मात्र रेंजच्या बाहेर पाठवलाय. गगनचुंबी छक्का येतोय. 6 धाबेंबरोबरच धावसंख्या सुद्धा वाढली जाईल. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. वा भा वा इथे मात्र बराच काळ या षटकाराची वाट पाहिली आणि तदनंतर मात्र हा षटकार पाहायला मिळाला आपल्याला. रडार मध्ये दिलाय कुठेतरी थोडासा बागपुटला गुडलेनला चेंडू ठेवावा लागेल अन्यथा वाईडी शिवारकर तुम्ही जर झोन मध्ये टाकला तर नक्कीच त्यावर यस. आता मात्र चांगला चेंडू हाताळलाय. ये निवडला पाहिजे परंतु इथे चुकी झाली आहे आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही आहे मित्रांनो. बघता बघता एकीचं दुहेरी मध्ये परिवर्तन झालंय. धाबा बरोबरच 32 ऑन स्कोर बोर्ड. 32 धाबा 40 धाबांकडे वाटचाल होते. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. 40 प्लस जाणं नक्कीच गरजेचं असेल. टीम खऱ्या अर्थानं शिवतेज पारांबे 11 संघाला फुलटॉस. हो हो फुलटॉसला तिथे पाहिजे तिथे फटका खेळता आला नाहीये. तिथे मिड विकेटला आमचे क्षेत्ररक्षक नक्कीच आपण पाहिलं चांगलं गॅदरिंग झालं. एक धाव मात्र रोखू शकले नाहीयेत. एका धावेची भर असेल. धावसंख्या 33 धाबा मात्र धावफलकावरती आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून योगेश लाभ केला. चांगला फटका आहे. गॅप शोधला. याच वन बाउंस चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर. येईल दमदार चौकार. गुड फिनिश कडे चालली वाटचाल. शिवतेज 11 विपक्ष टीम कडववाडी सारखळ 11 दोन्ही संघाचे संघनायक या षटकानंतर अमित टॉस्का बॉस या ठिकाणी आपल्याला निमंत्रित करतोय.
37 ऑन स्कोर बोर्ड. उर्वरित अजूनही काही चेंडू शेष आहेत या षटकामधील. समोरच्या दिसेला वा बाय वा, काय सुरेख फटका आहे. यस, इथे मात्र मला वाटतं 4 आहेत आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं मोठा गॅप शोधला आणि त्या गॅप मध्ये मात्र चेंडूला पाठवलंय. फर्स्ट इनिंगचा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र 41 झाले आणि 42 धाब्यांचा आपण. चला टॉस का बॉस या ठिकाणी या टीम शिवतेज 11 विपक्ष टीम कडववाडी सारखळ 11. त्याचबरोबर अगदी या स्पर्धेमध्ये ज्यांचं आगमन होत आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये सौजन्य लाभलेला आहे. युवा उद्योजक प्रदीपदादा कदम साहेबांचं थोड्याच वेळामध्ये येथे आगमन होणार आहे. तत्पूर्वी आपण करूया टॉस आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतो की नवनाथदादा कदम साहेब यांना आम्ही विनंती करतोय की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करणार आहोत. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असेल शिवतेज 11 पारांबे त्यांच्या विरुद्ध सारखळ कडववाडी. इथून पुढे आपण कॉइन स्पिन करूया नवनाथदादा कदम यांच्या शुभ हस्ते. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. कॉल कोण देणार, कडववाडी सारखळ की पारांबे शिवतेज 11? शिवतेज 11 पारांबे टीमचे कॅप्टन राजूदादा दुंदळे यांच्या शुभ हस्ते कॉल मागितला जाईल. कॉइन स्पिन. कॉइन हवेमध्ये असताना छापा असा कॉल केलेला आहे आणि अर्थातच काटा हा कॉल आलेला आहे. टॉस जिंकला सारखळ कडववाडी या टीमने. टॉस जिंकलाय किरण, निर्णय काय असेल? फलंदाजी करू. अगदी पाठीमागच्याच आठवड्यामध्ये तुम्ही प्रथम क्रमांक पटकावला होता, चॅम्पियन पद पटकावलं होतं. याही स्पर्धेमध्ये त्याच उद्देशाने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. बॅटिंग करणार आहात, किती धावांपर्यंत मजल मारू शकाल? आम्ही नक्की जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. खरं तर बॅटिंग स्पीच आहे. इथे जितक्या धावा बनवल्या जात आहेत तितकं मात्र बेनिफिट नाही आहे, कारण की चेसिंग देखील होत आहेत. परंतु तुम्ही जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न कराल. समोर एक शिवतेज 11 पारांबे संघ आहे. खऱ्या अर्थानं कशा पद्धतीने त्यांच्याबद्दल रणनीती आखली जाईल? आम्ही जास्तीत जास्त रन करू आणि जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त रन, कारण बॉलिंग साईड आमच्याकडे आहे. अगदी बरोबर आहे. बॉलिंग साईड तुमच्याकडे आहे, बॅटिंग साईड तुमच्याकडे आहेत. परंतु आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? पहिल्यांदाच बायसायकल आहे मालिकावीरसाठी. हो, आयोजन तर खूप सुंदर आहे आणि A1 आयोजन तर A1च असतं. आणि सागरदादा कदम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. प्रत्येक कॅप्टन मात्र उपाध्यक्ष सागर कदम यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतात. राजू दादा, खरं तर टॉस तुम्ही गमावलाय. टॉस जिंकला असतं तर काय निवडलं असतं? टॉस जिंकला तर आम्ही पण बॅटिंग घेणार होतो, पण आता आमच्या मनाविरुद्ध गेलेला आहे कौल, तर असं देत आता. येस, टॉस गमावला असेल, मनाविरुद्ध घडलं असेल तरी तुम्ही फिल्डिंग करणार आहात. समोरच्या टीमला किती धावांपर्यंत थांबवू शकाल? कमीत कमी धावांमध्ये थांबवण्याचा आम्ही प्रयत्न करू नक्कीच. आयोजनाबद्दल 2 शब्द. आयोजन तर छानच आहे, एकदम ओकेच आहे. आणि आपल्या सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे जे उपाध्यक्ष आहेत सागरदादा कदम यांना आमच्या शिवतेज 11 कडून आणि आमच्या संपूर्ण टीमकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. आता इथून पुढे दोन्ही टीम्सला आपण देऊया पोषक आहार. उन्हाच्या रखरखत्या गरमीमध्ये पोटामध्ये गारवा मिळावा म्हणूनच कोल्ड्रिंक्स दिलं जाते आणि त्याचबरोबर एनर्जी वाढवण्यासाठी पोषक आहार म्हणून केळी देखील दिली जाते. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा आणि दोन्ही टीम्सला बेस्ट ऑफ लक. टॉसमध्ये काय घडलं मित्रांनो? टॉस जिंकलेला आहे अर्थातच सारखळ कडववाडी या टीमने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला आणि बॉलिंगसाठी इन्व्हाइट केलंय शिवतेज 11 पारांबे या टीमला. दोन्ही टीम्सला आपण देऊया खूप सारे शुभेच्छा, ऑल द बेस्ट देऊया आणि पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये आवाज ऐकूया. आमचे गुरुवर्य सातारा जिल्ह्याचा एक गोड आवाज गणेशजी शिंदे सर यांचा वाणीतून ऐकूया दुसऱ्या डावाची कहाणी. थँक्यू सो मच. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण टॉस का बॉस या ठिकाणी ऐकला. सध्या खऱ्या अर्थानं सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये सातत्यानं धुमधुमला जाणारा आवाज तुषार जांभळे. तर मॅचकडे रुख करूया. आपण जर विचार केला तर 42 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये घेऊन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला योगेश, नॉन स्ट्राईक एंडला तानाजी, गोलंदाजी मार्कवरतून सिद्धांत. 42 धावांचा बचाव करण्यासाठी पहिला चेंडू. इथे मात्र पॅडल लाईनची गोलंदाजी पाहायला मिळाली. त्या दरम्यान एक डी
च्या स्वरूपामधील धाव बाईच्या स्वरूपामधील त्यांचा आपल्यापर्यंत इशारा पोहोचवतील. शिक 2 मिनिटं सर थांबवतो, कारण एकीव गावातील ज्येष्ठ नागरिक खऱ्या अर्थानं वय वर्ष 75 आहे, तरी देखील आज या क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी 4 चांद लावण्यासाठी एकीव गावचे ज्येष्ठ नागरिक आदरणीय श्री किसनदादा कदम बापू यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर नवनाथदादा कदम यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही महाकाली चषक 2025 पर्व क्रमांक 5 मध्ये शब्द सुमनानी सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. ऑल टू कॉम्बॉक्स. नक्कीच खऱ्या अर्थानं आपल्या एखाद्या स्पर्धेचं महत्त्व वाढवायचं असेल ना, तर खऱ्या अर्थानं आपले ग्रामस्थ आपल्या व्यासपीठावरती हवे आहेत. मित्रांनो, मी सातत्यानं सांगतो की ज्या स्पर्धेला ग्रामस्थांची उपस्थिती असते ना, ती स्पर्धा खऱ्या अर्थानं यशाच्या उंचीवरती गेलेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा मॅचकडे जाऊया. फुलटॉस चेंडू होता, थोडासा फटका फसला म्हणे, चेंडू डी झोन मध्ये गेलाय, परंतु फुलटॉसला एका धाबेनी कधीही फलंदाजाला समाधान होत नाहीये, कारण हा चेंडू मुफ्त मध्ये तुम्हाला जिथे पाहिजे तिथे खेळण्याची संधी निर्माण करून देत असतो, परंतु ते मात्र खऱ्या अर्थानं झालं नाही. एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. 42 धावांचं आव्हान आहे. टीम खऱ्या अर्थानं विचार केला तर केळवली 11ला इथे मात्र क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट हो, इथे मात्र रवींद्र जडेजाला बोलवायला पाहिजे होतं. खऱ्या अर्थानं विचार केला ना मित्रांनो, आज सर रवींद्र जडेजा यांचे थ्रो आपण पाहिले तर 90% सक्सेसफुल रेकॉर्ड आहे. 90%चा कधीतरी एखादा थ्रो चुकतोय, ते खऱ्या अर्थानं प्रत्येकाने क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा आपला अप्रोच दाखवलं पाहिजे. आपण सांगत असतो सातत्यानं की फक्त फलंदाज आणि गोलंदाज यांचाच क्रिकेट हा खेळ नाहीये मित्रांनो. मिस काहीतरी झालंय. चला मॅच थोडी स्पीडअप घ्या, विलंब होतोय मित्रांनो. प्लीज विनंती आपल्याला. आम्हाला वारंवार आयोजन समितीच्या सूचना येत आहेत. कुठेतरी बागपुटलाच खेळायचा प्रयत्न होतो. तुम्ही खऱ्या अर्थानं बागपुटला जाऊन खेळणार तर तुम्हाला तिथे जास्त धाबा येणार नाही आहेत. एक धाव सिंगल नक्कीच येत राहील, परंतु तुम्हाला थोडंसं फ्रंटला खेळावं लागेल. चार धाबा धावफलकावरती ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ आहे. गोलंदाज आपण जर पाहिलं तर सिद्धम लॉप केलाय. मोठा गॅप आहे, मोठा चेस असेल, परंतु इथे पकडला जाईल. यस, इथे खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि जरी हातात आला असता तरी त्यांचा पाय रेषेवरती होता, म्हणजे तरी सुद्धा चौकारच होता. म्हणजे कसाही करा 4 असणार आहेत. एंड ऑफ द फर्स्ट षटक. धावसंख्या मात्र 8 या आकड्यावरती. यस, मिनबान 8 धाबा. 42 धाब्यांचं आव्हान आहे. जे खऱ्या अर्थानं आता विचार केला तर 18 चेंडू 34 धाब्यांची गरज आहे. मॅच दोन्ही बाजूला आहे. स्थिती खऱ्या अर्थानं जर विचार केला तर दोन्ही संघाची बरोबरीची आहे. हे 2 षटकं महत्त्वाची खूप महत्वाची असणार आहेत. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आणलं जात आहे. राकेश घाडगे स्वतः कर्णधार. ओव्हर क्रमांक 2 मध्ये चेंडू आपल्या हाती घेऊन येत आहेत. फक्त 42 धाबांचा बचाव करायचा आहे, कारण यामध्ये अजून 10 धाबा यष्ट हव्या होत्या, परंतु त्या मात्र काढण्यामध्ये आलेलं अपयश. आता मात्र तुम्हाला गोलंदाजी करत असताना ते सुधारावं लागेल. थँक्यू सो मच. त्याचबरोबर मान्यवरांचं इथे आगमन होत आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये सौजन्य लाभलेला आहे. युवा उद्योजक आदरणीय श्री प्रदीप दादा कदम साहेबांचं अगदी फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये इथे मात्र
आगमन केलं जात आहे. त्याचबरोबर अंकुशदादा कदम साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन केलं जात आहे. संपूर्ण आयोजक कमिटी आपण पाहू शकाल त्यांच्या स्वागतासाठी अगदी गेटवरती जाऊन उभे राहिले आणि फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये ज्यांचं आगमन होतंय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान द्वितीय रोख कॅश प्राइज 10,000 रुपये सौजन्य लाभलाय. युवा उद्योजक माननीय श्री प्रदीप दादा कदम साहेब यांचं फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये रॉयल धमाकेदार एंट्री होताना पाहायला मिळते. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं करूया स्वागत. स्वागतम 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 सुस्वागतम वेलकम. आदरणीय श्री प्रदीप दादा कदम साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये करूया आपण त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आपण अंकुश दादा कदम साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचंही आपण करूया या मुख्य व्यासपीठावरती टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक 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 स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आगतम स्वागतम सुस्वागतम. खऱ्या अर्थानं मान्यवरांचं स्वागत करूया मंचावरती. खऱ्या अर्थानं मी ग्रामस्थांना विनंती करेन त्यांना बसण्याची व्यवस्था करा. खऱ्या अर्थानं आपली स्पर्धा आहे, आपल्या स्पर्धेमध्ये आलेल्या मुख्य पाहुण्यांना बसण्यासाठी आपण जागा व्यवस्था उपलब्ध करून देऊया. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं यश आपण म्हणतो की आमच्या मुख्य व्यासपीठावरती आलेले मान्यवर किती होते. खऱ्या अर्थानं ते यश ठरवत असतं या स्पर्धेचं. आणि पर्व 5व्यामध्ये पदार्पण केलं, एक धमाकेदार स्पर्धा घेऊन आलंय A1 क्रिकेट क्लब एकीव गावाची एकी. आणि हीच आहे या स्पर्धेची खऱ्या अर्थानं ओळख. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही शब्द सुमनांनी खऱ्या अर्थानं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपलं हार्दिक स्वागत आहे महाकाली चषक 2025 पर्व 5व्यामध्ये. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक 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 असं स्वागत करतो. आणि त्या दरम्यान जाऊया मॅच कडे. एक बिग हिट आलाय, सुपर डुपर फटका आलाय. फलंदाज आहेत योगेश यांच्या बॅट मधून एक धमाकेदार षटकार पाहायला मिळाला. 42 धाबांची आवश्यकता. विजयाचं समीकरण 1.3चा खेळ संपलाय. 16 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15-26 नबाने इक्वेशन असेल. मॅच मात्र ऑन आहे. क्रिकेट मात्र तोलायमान स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. पुन्हा जोरकस फटका खेळायचा प्रयत्न. हो आणि इथे विकेट असेल. यस, तानाजी बॅक टू द पवेलियन. खऱ्या अर्थानं युद्ध लढण्याच्या पूर्वीच मात्र बांधून तंबूच्या दिशेने आपण पाहतोय ज्यांचं शुभागमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे मात्र रनर अप अर्थातच द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 10,000 कॅश प्राप्त झालं. ते तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय श्री प्रदीप दादा कदम युवा उद्योजक यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर अंकुश बाबा कदम यांचं सुद्धा इथे शुभागमन झालंय. त्यांचंही सहर्ष हार्दिक 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 स्वागत करूया. आणि नक्कीच मान्यवरांना विनंती करूया आपण आरामशीर बसून या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे. जाऊया षटक क्रमांक 3 2 मध्ये. यास चांगला फटका आहे, अतिशय देखणा फटका पाहायला मिळाला. समोरच्या दिशेला अगदी साइड स्क्रीनच्या दिशेने फटका येतोय. फलंदाजांचं नाव आहे संतोष योगेशच्या बॅट मधून आलाय. सॉरी माफ करा. 4 धाब्यांबरोबरच धावसंख्येचा जर विचार केला 20 धाबा धावफलकावरती आहेत. म्हणजेच 22 धाबांची आवश्यकता. उर्वरित चेंडू असतील तुमच्याकडे 13-22 समीकरण नव्याने इक्वेशन आपल्या समोर आहे. योगेश यांची बॅट तळपती आहे, परंतु मुरड घालावा लागेल कुठेतरी. आणखीन एक इनसाइड आउट मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. 1-2 यस, इथे मात्र 2 प्रयत्न झाले. 2 प्रयत्नात सुद्धा अपयश आलं. आणि इथे मात्र हा सर यस षटक संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या अंती धावसंख्या 22 ऑन स्कोर बोर्ड. आता मात्र 12-20 समीकरण नव्याने आपल्या समोर असेल. झेल टिपला होता, जवळ चांगला प्रयत्न झाला होता, परंतु शेवटच्या मुवमेंटला झालेली चलबचल आणि खऱ्या अर्थानं त्यामध्ये आलेलं अपयश. मी म्हणेन खऱ्या अर्थानं आता 12-20 समीकरण 10चे रिक्वायर्ड रन रेट आहे. आणि आता मात्र योगेश त्याचबरोबर संतोष जांगळे
शिक त्याचबरोबर आणखीन एक व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अर्थातच संतोषदादा मारुती कदम साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचंही आम्ही महाकाली चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. ऑल टू कॉम्बॉक्स. यस, आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करा. चला, लेट होत आहे खूप, प्लीज विनंती आहे. टीम खऱ्या अर्थानं शिवतेज पारंबे आपण जरा जास्त वेळ घेतोय मित्रांनो, प्लीज विनंती आहे. कर्णधार आता मात्र गोलंदाजी मध्ये अमोल मात्र गोलंदाजी मार्क वरती येतील. पाहिलं, सोडून दिला, पंच बारकाईनं बळले जातात. या सीधा वाईट कॉल येतोय. त्याचबरोबर महेश दादा घुगे साहेब, आकाश दादा कदम साहेब आणि औदुंबर पाटील दादा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही आम्ही मनपूर्वक या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत आहोत. यस, इथे मात्र त्या दरम्यान मात्र समोर लॉंगॉनच्या दिशेने मात्र चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु या फटक्यावरती असेल काय तर फक्त एक आणि एकच धाव. पहा, इथे मात्र खऱ्या अर्थानं प्रत्येक चेंडू गणित समीकरण बदलतंय. रिक्वायर्ड रन रेट वाढतंय. 11-18. एक मोठा फटका ये, हो डान्सिंग ग्राउंड. इथे मात्र काय घडलं, तुम्ही पॉपिंग क्रीज सोडून पुढे येताय. डी आहे. यस, पंच सांगतायत कारण तुम्ही पॉपिंग क्रीज सोडून पुढे आल्यानंतर सर्व चित्र बदललेलं असतं. पंच तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत असतात. याची आपण दक्षता नक्कीच फलंदाज म्हणून घेतली पाहिजे, कारण आज हाईट नो असेल, खऱ्या अर्थानं बऱ्याच गोष्टी मिळत्या जुळत्या होत नाहीत. एकदा पॉपिंग क्लीज सोडलं की बेटन वॉच घेतला पाहिजे. या आता मात्र सरळ तिथे सी कॉर्नर आहे सज्ज आणि चांगले दक्ष आहेत निलेश मी म्हणेन, कारण आता तुम्हाला या शेवटच्या मोमेंटला असंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण करावं लागेल. एक धाव वाचवावी लागेल, कारण खऱ्या अर्थानं जर विचार केला आतापर्यंत धावसंख्येचा 26 धावा धावफलकावरती लागल्यात, म्हणजे अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. बरोबर चेंडू असतील 9. बॅटशॉट आला, हो इथे मात्र उडवलाय, भिरकावलाय, चेंडूला पाठवलाय. इथे सी कॉर्नर, सीमारेषा बाहेर एक कुशल मुवमेंट होता. कुठेतरी प्रेशर आलं होतं फलंदाजांवरती, परंतु तो प्रेशर मात्र हटवलंय, रिलीज केलाय या षटकाराने. खऱ्या अर्थानं या मॅच मधली जी रंगतदार स्थिती निर्माण होत होती तिची मात्र हवा काढली आहे मी म्हणेन. जुना बॉल द्या, जुना चेंडू द्या पटकन, इथून जुना चेंडू द्या. आठ चेंडू 10 धावांची आवश्यकता, 32 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र मॅच टीम खऱ्या अर्थानं विचार केला तर केळवली संघाच्या बाजूने झुकले म्हणेन, परंतु मॅच संपली नाहीये अजून. हो यस, डॉट येतोय. एकाच क्वालिटीचा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज मात्र सतीश चांगले यांच्याकडून होतोय. चला, मॅचचा चेंडू आला तो द्या. हो मैच खत्म नहीं हुआ मेरे दोस्तों. म्हटलं जातं इथे मात्र अमोल यांच्या माध्यमातून म्हटलं जातं ना, पुढच्या दाराला कडी लावली आणि मागच्या दाराने चोरी झाली. खऱ्या अर्थाने इथे मात्र फलंदाज मात्र गेले अप एसटी धरून चालले होते, परंतु एक एसटी वाकवली आहे. इथे मात्र खऱ्या अर्थानं कुशल मुवमेंटला सोडलेली विकेट खऱ्या अर्थानं पुन्हा कमबॅक करून देईल का शिवतेज पारंबेला. जर विचार केला शिवतेज पारंबे संघाला विकेटची गरज होती आणि ती मात्र मिळवून दिली योगेश यांनी. खऱ्या अर्थानं पुन्हा ट्रॅक वरती येईल का टीम पारंबे, का ज्या ट्रॅक वरतून विजयाच्या दिशेने वाटचाल चालली टीम केळवली संघाची, तो संघ मात्र तो ट्रॅक धरून चालेल. पाहायचं खऱ्या अर्थानं आता जी सिच्युएशन झाली ती मगाशी मी तिथे खऱ्या अर्थानं आमच्या प्रीमियर लीग मध्ये सुद्धा पाहिली. क्षितिज मोरे खऱ्या अर्थानं आमच्या केएसके मधील एक स्टार अर्धशतक लगावून होता.
यस, इथे मात्र सूर्यकांत गोलंदाजी मार्कवरती येतात. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर विजय पावले, खऱ्या अर्थानं सांगली एक्सप्रेस त्यांच्या सोबत मात्र खेळताना आपल्याला या सूर्यकांतला पाहिलं आपण. तीच गती आहे गोलंदाजीमध्ये. हो यस, इथे मात्र दिशा योग्य आहे का, परंतु नाही, पंच मुवमेंट करतात म्हणजे यस इथं वाईट कॉल. कारण जर आपण विजय पावले यांचा विचार केला तर ह्याच धर्तीवरती त्यांचा रनअप आहे आणि त्यांच्या समवेत मात्र हे खेळतात सूर्याभाई. त्या अर्थानं एक मोठी उपलब्धता आहे मित्रांनो. आता मात्र चेंडू डी झोन मध्ये जाईल. एकच धाव आणि खऱ्या अर्थानं कुशल मुवमेंटला खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सूर्याबाई खऱ्या अर्थानं सूर्यकुमार यांचा जर विचार केला तर आपली टीम जिथे मात्र खऱ्या अर्थानं एखादी स्पर्धा खेळते त्यासाठी खास गावावरून इथे मात्र येत असतात. म्हणजे खूप आवड आहे. वा भाई वा, काय सूर्य गोलंदाजी अफलातून आहे. इथे मात्र सूर्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण मित्रांनो तुम्ही 300-400 किलोमीटरचा प्रवास करून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा खेळाय मुंबई शहरामध्ये दाखल झालात आणि तदनंतर मात्र अतिशय चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे. इतकं सुरेख आहे खऱ्या अर्थानं. आता जर इक्वेशनचा विचार केला 4 चेंडू 8 धावा, कुशल मुवमेंट आहे. फटका फसला. इथे मात्र जावं लागेल, अडवावा लागेल, परंतु नाही. क्षेत्ररक्षक पोचले असताना सुद्धा झालेली चुकी आहे. आणि मी तर म्हणेन तुम्ही खऱ्या अर्थानं डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनचा हटवलाय का. खऱ्या अर्थानं फील्ड प्लेस थोडासा वेगळ्या धाटणीचा लावलाय. परंतु मित्रांनो 4 मध्ये 8 हव्यात म्हटलं तर तुम्हाला एक धाव रोखणं काय, फलंदाज मारणार बाहेरच आहेत. मग तुम्ही खऱ्या अर्थानं फील्ड प्लेस सजवत असताना मिड विकेट एवढा लांब का ठेवला होता, हा मोठा प्रश्न आहे. 4 धावा म्हणजेच आता 3-4चं समीकरण आलंय. मॅच मात्र कबेमध्ये पुन्हा एकदा आपण पाहिली तर टीम केळवली 11 संघाच्या. परंतु जर सूर्या यांचा विचार केला तर चांगली गोलंदाजी आहे, दर्जेदार गोलंदाजी आहे. एक नामवंत खेळाडूच्या समेत खेळणारा हा खेळाडू आहे. पुन्हा एकदा पहा इथे मात्र डी झोन. चला शिवतेज 11 कडबडी सारखेळ 11 दोन्ही संघ आपला स्क्वॉड सज्ज ठेवा. लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचं मित्रांनो. आता मात्र 2-3 जर हा चेंडू डॉट येतोय ना किंवा विकेट घेऊन देतात सूर्याभाई, इथे मात्र नक्कीच मॅच मध्ये पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळेल आपल्याला. परंतु हा चेंडू हा खूप महत्वाचा असेल. झेल का विजय, विजय का झेल, आणि हा आहे विजयी षटकार. फिनिश ऑफ द धोनी स्टाईल. मॅच मात्र घेऊन गेला टीम केळवली 11 संघाचं. खूप खूप अभिनंदन. आणि इथे मात्र कौतुक करूया टीम शिवतेज पारंबे 11चं. मॅच मात्र लढला शेवटपर्यंत. हार्ड लक बॅट लक सूर्या खऱ्या अर्थानं बॅटच्या रडार मध्ये आला आणि त्यासाठी तयार आपण पाहिले फलंदाज योगेश. खऱ्या अर्थानं 42 धावा बनवायच्या होत्या. त्यामधील वैयक्तिक आपण जर विचार केला तर योगेश मात्र किती धावा केल्या, 16 चेंडू मध्ये 31 धावा. वा बाय वा, वेल प्लेड. इथे मात्र योगेश यांचं खूप कौतुक करूया. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट योगेशांना आम्ही इन्व्हाइट करतोय या मंचावरती. थँक्यू सो मच. तत्पूर्वी आपण मुख्य व्यासपीठावरती जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान करूया. खऱ्या अर्थानं विनंती असेल दोन्ही टीम्सला मैदानाचा ताबा लगोलग घ्या, जास्तीचा वेळ घेऊ नका. पारंबे टीम आणि सारकळ कडवाडी टीम